अनैतिक संबंधाच्या संशयाने चिरला पत्नीचा गळा, हल्लेखोर पतीला अटक। सांगली शहर पोलिसांची अवघ्या काही तासात कारवाई। सांगली शहरातील कृष्णा घाटावरील सरकारी घाटावर पत्नीचा खून करून पसार झालेल्या संशयित पतीला अटक करण्यात आली आहे। सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने हालचाली करत खुनानंतर अवघ्या काही तासात खुनी पतीला अटक केली आहे। पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे। प्रियांका जकाप्पा चव्हाण, वय वर्ष 28, सध्या राहणार सांगलीवाडी असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। तर जकाप्पा सोमनाथ चव्हाण असे अटक केलेल्या संशयित पतीचं नाव आहे। जकाप्पा आणि प्रियांका यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला होता। जकाप्पा हा मूळचा विजापूर येथील आहे। त्यांना एक मुलगा मुलगी आहे। जकाप्पा रत्नागिरी येथील खाणीत काम करतो। 1.5 महिन्यापूर्वी त्यांच्यात वाद झाल्यानंतर प्रियांका सांगलीवाडी येथे आईकडे राहत होती। ती शहरातील एका साडीच्या दुकानात काम करत होती। रविवारी रात्री जकाप्पा याने बोलण्याचा बहाणा करून प्रियांकाला कृष्णा काठावरील सरकारी घाटावर घेऊन गेला। तिथे तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन त्याने धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केले। ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो तिथून निघून गेला। घटना घडल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर त्यांनी स्वतः तपासाची चक्रे हाती घेतली। शहर पोलिसांचे पथक त्याला शोधत होतं। मध्यरात्रीच निरीक्षक मोरे यांना माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासात सांगली जवळच्या गावातून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत अनैतिक संबंधाच्या संशयातून खून केल्याचे स्पष्ट झाले। सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संतोष गळवे, संदीप पाटील, गौतम कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।